स्पीकर सर, पहिली गजाल जी आसा पळय न्ही, आमी थ्रू आवर एंटी नार्कोटिक सेल डिपार्टमेंट आमी अवेअरनेस कॅम्पेन हाजी खूब मोठ्या प्रमाणात सगळ्या इन्स्टिट्यूशनांनी सुरू केल्या. फ्रॉम द स्कूल टू द कॉलेजीस आमचे एंटी नार्कोटिक सेल डिपार्टमेंट इज डुईंग द अवेअरनेस खूब मोठ्या प्रमाणात करता. दुसरें, इन द गोवन ओन विच इज अंडर आवर गव्हर्मेंट ऑफ गोवा, आमी काउन्सिलर अपॉइंट करपाचे केसीस स्कूल, इवन दो नाव वी आर अपॉइंटिंग द काउन्सिलर इन कॉलेजीस. The BITS Pilani, which is not coming directly under the government of Goa, it is a transit campus of the BITS Pilani. But still, after the last 5 cases, we have given the strict instructions, henceforth, अशा पद्धतीचे केसेस जावपाक जायना. तुम्ही बी अशा पद्धतीचे काउन्सिलर्स ते अपॉइंट करा. Regarding this mental health policy, our GED means Goa Education Council जे आसा पळय ही पॉलिसी स्टडी करता आणि काउन्सिलरांक टायम टू टायम ट्रेनिंग दिवपाचें काम हे करता. तांचो एक्सपर्ट जो आसा पळय फॉर द काउन्सिलिंग करपाक. स्पीकर सर, आमी काउन्सिलरांचे जर रिपोर्ट घेत जाल्यार अशा पद्धतीच्यो डिफरंट केसीस दे आर नॉट एक्सप्रेसिंग इन फ्रंट ऑफ द पेरंट्स बट दे आर एक्सप्रेसिंग विथ द काउन्सिलर्स. त्यो केसीस घेवन स्टडी करपाचें काम हे आमच्या काउन्सिलरांनी स्टडी केला. हांव तर हे म्हणपाक शकतलो की आमचे काउन्सिलिंग इतके खूब मोठ्या प्रमाणात असल्या कारणान अशा पद्धतीचे इन्सिडंट्स हे कमी जाता हे मुद्दा म्हणून सांगतलो, मेन्शनही करतलो. बट स्टील वी विल टेक दॅट इज द मेंटल हेल्थ पॉलिसी हा तांचो हेल्प घेवन अजूनही बी अपग्रेडेशन इन द काउन्सिलिंग आमी टायम टू टायम करता. स्पीकर सर, रिगार्डिंग त्याच्यानी काउन्सिलर जो सांगलो पळय न्ही, एका स्कुलात म्हणजे एका काउन्सिलराक 4 स्कूल जरी असले असत जाल्यार आमी ते मेंटेन करता. म्हणून काउन्सिलर हो त्या स्कुलात तोच उरता. सहसा काउन्सिलर आमी चेंज करिना अनलेस अँड अंटील त्या काउन्सिलरान जर जॉब सोडलो जाल्यारचो. अजूनही आमी नंबर ऑफ काउन्सिलर्स वाडयता. स्पेसिफिकली पर्टिक्युलर स्कुलाक तोच काउन्सिलर मेंटेन करपाचो आमचो प्रयत्न आसता. सेकंड, तांच्यांनी सुप्रीम कोर्टाचो उल्लेख करून एक 2-3 गजाली मेन्शन केलो. ताजेर हांव फक्त एकूच सांगता, म्हणजे फुटपाथा वयलो पळय पणजेन जाल्लो एक्सिडंट जो सगळ्याक व्हायरल जालो, सगळ्यांनी पळयलो आसतलो. फुटपाथार तो बाबडो उबो आशिल्लो, ताणें रिवर्स गाडी घेतली आनी हाडून तेच्या फुटपाथार उबो आशिल्लो थंय मारली. तो 4 दिसांनी एक्सपायर्ड जालो. हांव ताका मॉनिटरूय करतालो. म्हणजे तेजो कांयच चूक ना. अरे 19 वर्साचो भुरगो गाडी इतकी स्पिडीत रिवर्स घेतली, फुटपाथार उबो असलेल्या भुरग्याचे कंप्लिटली मारली. नेपाली और समथिंग. हय, दॅट बॉय इज फ्रॉम हांगा गोंयकार, तो तालिगांवचो काय खंयचो तो, ताजेर मारली, तो मेलो भुरगो. म्हणजे अशें न्ही की तो फुटपाथान चल्ले जाल्यार एक्सिडंट जावचे ना, असोय विशय कांय ना. एक्सिडंट थोडेशे हांव पयर असेंब्ली सोंपल्या उपरांत वतालो जाल्यार सर्कला कडेन तामिळनाडू पासिंग गाडी इतको स्पिडीत आयलो. एक म्हणजे 2 व्हीलर वाली एकटी लेडीज वताली थंयच्यान, इतकी गाडी तेजी सगळी ती एअरबॅग आसा पळय ती सगळी एअरबॅग फुडलेली. म्हणजे थँक्स गॉड की त्या लेडीक कांयच जावना. तिजेर गाडी मारली. फुडले दुसरी एक आमची गोवन गाडी म्हणजे येलो नंबर प्लेटची गाडी दुसरी आसली, स्विफ्ट काय कितें, ताजेर मारली. म्हणजे त्यांनी 2 लोकांक इतके इंजर केले आणि तांकां कांयच जावना. तांची पॉश गाडी तामिळनाडू पासिंगची. ओके, तांकां शेवटी बडयतले म्हणून तांकां पुलिसांनी काडून तांकां दुसऱ्या गाडयेन बसून तांकां व्हेल्या. एक्सिडंट जाल्यार त्या दोगांय जाणांक काडल्या आनी हेतूर व्हेल्या. म्हणून रॅश ड्रायव्हिंग जे आहा पळय न्हू ते खूब मोठ्या प्रमाणात म्हणजे भायरसून हांगा आयल्या लोकांक ते बी पिवन आशिल्ले. तांच्या गाडयेन परत बॉटल्स हे ते सगळे पडलेले आशिल्ले. असेंब्लींतल्यान पयर वयता आसतना सर्कलाचेरूच त्या. ताका लागून तुम्ही पुलीस सगळ्याक दिसले जाल्यार पुलीस सगळ्याक दवरल्या, तांकां हाडूं नाका हे बी एके वाटेंतल्यान म्हणटा. पण त्या खातीर म्हणजे सरकारान इट इज विथ द बॉडी कॅम्प ऑलरेडी लावन PSI आनी PI हे दोनूय तालाव दितात. तेच्या पलीकडे कोण तालावूय दिना आता. ओके, आता तुम्ही सांगला तशें म्हाका दिसता आमच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचो सर्क्युलर इश्यूय केला विथ हेल्मेट फॉर बोथ इश्यूय केला. जर नोटीस जर आसत तर हांव चॅक करता आनी दिता की ऑफकोर्स म्हणजे स्वतःच्या सेफ्टी खातीर हेल्मेट दोगांय जाणांनी वापरप हे गरजेचें आसा. पण आमच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचो सर्क्युलर इश्यू केला. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट इज इश्यूड. हांव चॅक करपाचें टेबल